ज्ञान ग्रंथ या पुस्तकातून घेतलेले वाचन. विधर्मी कारण मीमांसा करून आपापसात असे म्हणत होते, आपण सज्जन माणसासाठी सापळा लावूया, कारण तो आपल्याला त्रासदायक आहे आणि आपल्या आचरणाचा विरोध करतो. कायदेभंग केल्यामुळे तो आपल्याला फटकारतो आणि आमच्यावर आमच्या शिक्षणाचे पाप लावून दोषी ठरवतो. तो स्वतःला परमेश्वराचे ज्ञान असल्याचे समजतो. तो आपल्या विचारांचा प्रतिस्पर्धी झाला आहे. त्याचे दर्शन हे ओझ्यासारखे आहे, कारण त्याचे आचरण दुसऱ्यांसारखे नाही, तर त्याचे मार्ग विचित्र आहेत. तो आम्हाला खोटे आणि अपवित्र समजतो व आमच्या सानिध्यापासून दूर राहतो. तो सज्जनांचा अंतकाळ सौभाग्यशाली समजतो आणि परमेश्वर आपला पिता असल्याची शेखी मिरवतो. आपण त्याचे शब्द खरे आहेत का ते पाहू आणि त्याच्या अंतकालानंतर काय होते ते परीक्षा करून पाहू. कारण सज्जन माणूस जर परमेश्वराचा पुत्र आहे, तर तो त्याला मदत करील आणि त्याच्या विरोधकांपासून त्याचे संरक्षण करील. आपण त्याचा अपमान करून, त्याचे हाल करून त्याची परीक्षा घेऊया की त्यामुळे तो किती विनम्र आहे ते पाहता येईल व त्याचे धैर्य किती आहे ते पारखून पाहता येईल. आपण त्याला लाजरवाण्या मृत्यूची शिक्षा देऊया, कारण त्याचा दावा असा आहे की त्याचे संरक्षण केले जाईल. ते अशा प्रकारे विचार करीत होते, परंतु ती त्यांची चूक होती. कारण त्यांच्या दुष्टपणाने त्यांना अंध बनवले आहे. त्यांना परमेश्वराची रहस्ये माहीत नाहीत. तसेच ते धार्मिकतेच्या प्रतिफळावर विश्वास ठेवत नाहीत व धर्मात्म्याच्या पुरस्कारावर विश्वास ठेवत नाहीत. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. योहान लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. येशू गालिलात फिरू लागला, कारण यहुदी त्याला जीवे मारावयास पाहत होते. म्हणून त्याला यहुदियात फिरावेसे वाटले नाही. यहुद्यांचा सण म्हणजे मंडपांचा सण जवळ आला होता. त्याचे भाऊ सणाला गेल्यानंतर तोही उघडपणे न जाता गुप्तपणे वर गेला. ह्यावरून यरुशलेमकरांपैकी कित्येक जण म्हणू लागले, ज्याला जीवे मारावयास पाहतात तो हाच ना? पहा, तो उघड उघड बोलतो व ते त्याला काही म्हणत नाहीत. हा ख्रिस्त आहे हे अधिकाऱ्यांनी खरोखरच ओळखले आहे काय? तरी हा कोठला आहे हे आम्हाला ठाऊक आहे, पण ख्रिस्त येईल तेव्हा तो कोठला आहे हे कोणालाही कळणार नाही. ह्यावरून येशू मंदिरात शिक्षण देत असता मोठ्याने म्हणाला, तुम्ही मला ओळखता व मी कोठला आहे हेही तुम्हाला ठाऊक आहे. तरी पण मी आपण होऊन आलो नाही. ज्याने मला पाठवले तो खरा आहे, त्याला तुम्ही ओळखत नाही. मी तर त्याला ओळखतो, कारण मी त्याच्यापासून आहे व त्याने मला पाठवले आहे. ह्यावरून ते त्याला धरावयास पाहत होते,
तरी कोणी त्याच्यावर हात टाकला नाही, कारण त्याची वेळ तोवर आली नव्हती. प्रभूचे शुभ वर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो.